आणि या घडीची एक मोठी अपडेट आहे। रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा समोर येतोय। घरातल्या गुरुस्थानी मानणाऱ्या चाकणकरांना हा दुसरा धक्का मानला जातोय। त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील चाकणकरांनी राजीनामा दिला। या संदर्भात वाढता दबाव होता, विरोधकांकडून सातत्याने मागणी केली जात होती आणि आता रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिलाय। याआधी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि आताची जी अपडेट आहे त्यानुसार त्यांनी हाही राजीनामा दिलेला आहे। निलेश बुधावले अधिकचे अपडेट देतील। निलेश, आताची घडीची ही मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांना राजीनामा दिलेला आहे। खरं तर त्यांच्या राजीनाम्यावरून सातत्याने मागणी होत होती की रुपाली चाकणकरांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा, मात्र हा निर्णय अद्याप घेतला नव्हता। आज अखेर त्यांच्या राजीनाम्याचं पत्र आता सोशल मीडियातून व्हायरल झालेलं आहे। स्वतः त्यांनी ट्विट करताना आपली भूमिका देखील त्या ठिकाणी मांडलेली आहे। खऱ्याच प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे आणि हे हा राजीनामा आपण कुठेतरी त्या पद्धतीनं महिला आयोगाचा राजीनामा स्वच्छेमध्ये देतोय अशाच पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतोय। त्या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे पारदर्शकपणे चौकशी व्हावी या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याशी देखील आपण बोललोय अशा पद्धतीची माहिती त्यांना दिलेली आहे। त्यासोबतच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी देखील आपण चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या चर्चेनंतरच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा आपण राजीनामा देतोय अशा पद्धतीचे सुतोवाच या निमित्तानं रुपाली चाकणकर यांना केलेले आहेत। ट्विट करत या संदर्भातील माहिती त्यांच्या वतीनं आश्वासन देण्यात आलेली आहे। निलेश, हा राजीनामा येण्याआधी दबाव वाढत होता, जसं आपण बघतोय की विरोधक सातत्याने मागणी करत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा राजीनामा झाल्याचं समोर येत आहे। नेमक्या काय काय घडामोडी घडल्या गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये? कारण जसं तू सांगतोयस आणि आता ट्विट देखील केलंय रुपाली चाकणकरांनी राजीनाम्यासंदर्भातलं, नेमक्या काय काय घडामोडी घडल्या 2-3 दिवसात? महिला आयोगाचा ज्यावेळेस त्यांना राजीनामा दिला होता त्याचवेळी त्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतील अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र रुपाली चाकणकर यांना जोपर्यंत पक्षादेश येत नाही तोपर्यंत राजीनामा द्यायचा नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि त्यानंतर पक्षातील सर्व आमदार असतील, पक्षातील पदाधिकारी असतील यांना वारंवार भेटीगाठी घेऊन सुनेत्रा पवार यांचीही चर्चा केली होती आणि रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, पक्षाची बदनामी होते अशा पद्धतीची भूमिका मांडली होती। त्यांच्या भूमिकेनंतरच आता कुठेतरी सुनेत्रा पवार यांना देखील एक स्पष्टपणे संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात आलेला आहे, कारण पक्ष नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय आपण राजीनामा देणार नाही अशा पद्धतीची एक भूमिका रुपाली चाकणकर यांची सुरुवातीपासूनच होती। त्यासाठी अनेक पदाधिकारी असतील, नेते असतील यांना देखील म्हटलं होतं की कुठेतरी राजीनामा दिला गेला पाहिजे, पक्षाची बदनामी थांबवायची असेल तर एक निर्णय होणं गरजेचं होतं आणि त्यानुसार आता हा निर्णय झालेला आहे। रुपाली चाकणकर यांना मात्र आपण कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि सध्या जी काही सध्या परिस्थिती पक्षावर निर्माण झालेली आहे, सध्या ज्या काही बातम्या येत आहेत याच्यामध्ये कुठेही पुरावे नाही आहेत माझ्या संदर्भातले आणि त्यामुळेच आपण एक निर्णय घेत आहोत अशा पद्धतीचे सुतोवाच त्यांच्या वतीने झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणी तपास व्हावा, निष्पक्षपणे तपास व्हावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्या देखील भेटी त्यांना घेतलेल्या आहेत आणि त्यांना विनंती केल्याची माहिती समोर येते। निलेश, या सगळ्या संदर्भात जसं मागच्या वेळी भेट घेतल्यावर रुपाली चाकणकर स्वतः माध्यमांसमोर आल्या होत्या, त्यांनी संवाद साधलेला, येत्या काही दिवसामध्ये त्या स्वतः पुन्हा एकदा या संदर्भात बोलणार आहेत, काही माहिती देणार आहेत? कारण आता त्यांनी दुसरंही पद सोडलेलं आहे। आपण या संदर्भामध्ये त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस महिला आयोगाचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं होतं की माझ्यावरचे हे आरोप जे आहेत ते संपूर्णपणे निरर्थक आहेत, त्यामुळे कुठेही आपण काही चुकीचं केले नाही, मात्र आपण हा स्वेच्छेनं राजीनामा देत आहोत कारण निष्पक्षपणे ही चौकशी व्हावी असं आपल्याला देखील वाटते आणि त्यामुळे आपण भूमिका घेत आहोत आणि या संपूर्ण प्रकरणी जे माझ्यावर आरोप झालेले आहेत त्या संपूर्ण आरोपांचं उत्तर एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी लवकरच देईल अशा पद्धतीची भूमिका मांडली होती। आता प्रदेशाध्यक्ष पदावरून शोधल्यानंतर आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। अश्विन, धन्यवाद निलेश, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। या घडीची मोठी अपडेट आहे, आधी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकरांनी दिला होता आणि आता त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा, महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा हा दिलेला आहे। पक्षातलं देखील पद त्यांनी सोडलेलं आहे। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा त्याने आता राजीनामा दिलाय। या घडीची ही मोठी बातमी आहे। विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई।